विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। धारावी वाचवा, लघु उद्योग वाचवा असा नारा जो आहे तो विरोधकांकडून या ठिकाणी दिला जातोय। धारावीच्या पुनर्विकासासंदर्भात जे पाऊल सरकारने उचललेलं आहे त्याला विरोध जो आहे तो विरोधकांकडून केला जातोय आणि हाच मुद्दा आज सभागृहामध्ये गाजण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। धारावीचा पुनर्विकासाचा जो मुद्दा आहे तो अदानींकडे सोपवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। मात्र यालाच आता विरोधकांकडून विरोध केला जातोय आणि त्यामुळे विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून ही घोषणाबाजी केली जाते। त्या ठिकाणी सहभागी झालेले आहे, घोषणाबाजी करतायत विधानसभेच्या पायऱ्यावर। धारावी बचाव अशा प्रकारची भलं मोठं फलक हातात घेऊन जे आहे ते धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विरोधकांकडून हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि वर्षा गायकवाड यांनी सुद्धा याच मुद्द्यावरून काही मुद्दे जे आहेत ते स्पष्ट केलेले होते। आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली होती आणि आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन केलं जात आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, आज धारावीचा मुद्दा घेऊन मुंबईतील विरोधी पक्षातले आमदार जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक आहे। आपण बघू शकतो मोदानी हटाव धारावी बचाव अशा प्रकारचं भलं मोठं फलक या ठिकाणी हातात घेतलेलं आहे। धारावी वाचवा, लघु उद्योग वाचवा अशा प्रकारच्या घोषणाबाजी या ठिकाणी केल्या जात आहे। एकूणच धारावीचा जो प्रकल्प आहे त्याला विरोध होतो आहे। 2 दिवसापूर्वी आमदार वर्षा गायकवाड यांनी आरोप केला होता की निवृत्त एन्काउंटर स्पेशलिस्ट जे आहे त्यांना तिथे बोलावलं जात आहे। त्यामुळे आक्रमक आहे विरोधक आणि आता अंबादास दानवे जे आहेत ते माध्यमांशी संवाद साधतायत। नक्कीच गजानन, तुम्ही असंच आपल्या सोबत राहत। आता विरोधक याच मुद्द्यावरून काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीनं धारावी अदानीला अंधन देण्याचा सरकार प्रयत्न करतोय, पूर्णपणे मुंबई आणि त्यातल्या त्यात धारावी, ज्या धारावीमध्ये शेकडो लघु उद्योग आहे, शेकडो लोक या धारावीच्या उद्योगधंद्यावर अवलंबून आहे। असं असताना ही धारावी अदानीच्या घशात घालण्याचं काम हे राज्य सरकार करतंय। हे सरकार उलट टपाली बोलत असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी खाते बदल होताना शेवटच्या दिवशी अदानीच्या या धारावीच्या सर्व अग्रीमेंटवर, टेंडरवर सह्या केलेल्या आहे। एक तर धारावीमधले जवळपास 70,000च्या वर लोकांना आज ही घर मिळेल का नाही मिळेल अशा प्रकारची शंका आहे। असं असताना TDRची मालकी सुद्धा अदानीकडे दिली जाते। खरं सरकार या अदानीचं दलाल आहे का, या जनतेसाठी काम करतं का अदानीसाठी काम करतं, अशा प्रकारचा प्रश्न धारावीच्या बाबतीत निर्माण झालेला आहे। आणि म्हणून आज आम्ही धारावीच्या प्रश्नावर पायऱ्यावर आंदोलन केलंय। हा विषय निश्चित सभागृहात सुद्धा दोन्ही सभागृहात महाविकास आघाडीच्या वतीनं उपस्थित केला जाईल। कारण धारावी ज्या पद्धतीनं केंद्र सरकार मोदी शहाचं दलाली करतं त्याच पद्धतीनं त्याला प्रोत्साहन हे खोके सरकार, हे गद्दार सरकार महाराष्ट्रात देण्याचा प्रयत्न करतंय। आणि त्यामुळे धारावीवर आणि मुंबईवर होणारा अन्याय महाविकास आघाडी कदापि सहन करणार नाही। आणि म्हणून आज विधिमंडळात लढा देऊ, विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा लढा देण्याचा निर्धार आम्ही व्यक्त केलेला आहे। जसं त्यांनी सांगितलं सन्माननीय विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे अंबादास दानवे साहेबांनी, मी दानवे साहेबांचा मनापासून आभार मानू इच्छिते की दानवे साहेबांनी एका महत्त्वपूर्ण विषयाला आज आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर आणलेलं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या धारावीचा विकास हा धारावीच्या जनतेसाठी व्हायला पाहिजे। त्यांनी बरोबर सांगितलं दानवे साहेबांनी की आमच्याकडे प्रत्येक घरामध्ये लघु उद्योग चालतात आणि लघु उद्योगाच्या माध्यमातून धारावीचा जवळपास मी सांगितलं की 100 कोटीपेक्षा जास्त जो आहे तो वर्षाचा टर्नओव्हर जो आहे तो महाराष्ट्राला रेव्हेन्यू देणारा असतो। आज प्रश्न निर्माण झालेला आहे की धारावीच्या विकासाच्या नावाखाली
मोदानीचा एक मोठा घोटाळा जो TDR घोटाळा त्यांनी उल्लेख केला। एका ठिकाणी विकासाच्या गोष्टी करत असताना धारावीतल्या जनतेचं 10 किलोमीटरच्या बाहेर स्थलांतरित करण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी टेंडरमध्ये उल्लेख करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी सगळी मोनोपोली जी आहे म्हणजे फक्त धारावीची नाही मुंबईची मोनोपोली सुद्धा अडाणींच्या हातात द्यायची हा डाव या सगळ्याच्या मागे आहे आणि एक खूप मोठं षडयंत्र आहे, खूप मोठा महाघोटाळा आहे TDR। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधिमंडळामध्ये आम्ही याच्याबद्दल बोलणारच आहोत। पण मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की धारावीच्या विकासाच्या नावाखाली एक दडपशाही गुंडाशाही सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे। रात्री 3 वाजता त्या ठिकाणी सर्वे होतात। आम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारले की असे सर्वे रात्रीचे कसे होऊ शकतात, तर ते सर्वे कसे चालले ते सांगायची मला गरज नाही। मी मागे पण सांगितलं आणि विधिमंडळात सुद्धा सांगितलं की एक्स पोलीस ऑफिसरांचा वापर त्या ठिकाणी होत आहे, गुंडांचा वापर त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून दहशतीचं त्या ठिकाणी दडपशाहीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि जे त्यांनी सांगितलं की खाते बदल होण्यापूर्वी वर्क ऑर्डर कोणी दिली, त्या ठिकाणचे जे DC रूल बदल करण्याचा निर्णय कोणी घेतला, हे सगळे प्रकरण सर्वांना माहिती आहे आणि कोणाबद्दल प्रेम आहे अडाणीबद्दल हे देशाला चांगलं माहिती पडलंय। आज एअरपोर्ट असतील, सरकारी प्रॉपर्टी असतील, या सगळ्या अडाणीला देण्याचा प्रयत्न चाललाय आणि त्यामुळे धारावीकर म्हणून आम्ही ही मागणी करतो आहोत की मोदानी हटाव आणि धारावी बचाव। आरोप केला होता, धमकवत होतं, सरकार गंभीर्याने घेतंय का या गोष्टी आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री याच्याकडे दखल घेत आहेत? मी बिलकुल त्या सांगत असताना सांगितलं की आम्ही एक चित्रपट बघितला होता, दानवे साहेब याचं नाव होतं मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतो। याच्यामध्ये एका कुटुंबाला ते एक बिल्डर येतो, एका दिवसामध्ये त्यांचं पाणी बंद केलं जातं, एका दिवशी त्यांची इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी म्हणजे मीटर काढून ठेवला जातो। ज्या दिवशी मी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला की आमच्या त्या ठिकाणी एक्स पोलीस ऑफिसर फक्त एन्काउंटर स्पेशलिस्टच नाहीत, आमच्या धारावीमधले एक्स जे ऑफिसर आहेत म्हणजे जे सिनियर होते धारावीमधले त्यांची नावं सुद्धा मी घेऊ शकते की ज्यांनी त्या ठिकाणी जाऊन लोकांना फोन करण्याचं, तुला काय करायचंय, त्या ठिकाणी गुंडांना बोलवायचं, बाहेरच्या मुंबईच्या मधल्या सर्व गुंडांना त्या ठिकाणी बोलवण्याचं काम केलेलं आहे। लगेच ज्या दिवशी मी प्रश्न मांडला 2 तासामध्ये तिथे BSTचे अधिकारी गेले मीटर काढायला, नंतरच्या काळामध्ये तिथे रेल्वेचे अधिकारी गेले झोपडे खाली करायला। म्हणजे एका तऱ्हेने आमच्याकडे दडपशाही चालू आहे, आमच्याकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे। या ठिकाणी सरकारसमोर मी हा प्रश्न यासाठी मांडला, सभागृहात मी हा प्रश्न यासाठी मांडला की आपण पिक्चर बघत होतो, कधी क्रांतीवीर बघितला, कधी ज्याचा मी उल्लेख केला तो चित्रपट बघितला असेल, पण आज आम्ही प्रत्यक्ष ते अनुभवतो। यांचं काम काय, मी प्रदीप शर्माजींचं नाव घेते, त्यांचं काम काय धारावीमध्ये, गंगावणे जे रिटायर झाले त्यांचं काम काय, अंचाटे जे धारावीतून रिटायर झाले त्यांचं काम काय, की रिटायर ऑफिसर धारावीमध्ये येणार आणि जनतेला त्या ठिकाणी भेटीस धरण्याचं काम करणार, हे बरोबर नाही। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये आम्ही बोलू आणि हा किती मोठा TDR घोटाळा आहे हे सुद्धा आपल्या समोर आणू शकतो। आम्ही बिलकुल आता थोडं वाट बघा, येणार आहे आम्ही तुमच्या समोर, मी ज्या अर्थी बोलते त्या अर्थी नक्की तुमच्या समोर येणाऱ्या काळामध्ये येणार। वर्षा गायकवाड आणि अंबादास दानवे यांनी या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। धारावीमध्ये रात्री 3 वाजता सर्वे केले जात आहेत असा आरोप वर्षा गायकवाड यांच्याकडून करण्यात आलाय। धारावीमध्ये रात्री 3 वाजता सर्वे केले जातात आणि बंदुकीचा धाक दाखवून जे आहे ते तिथल्या लोकांना घाबरवलं जातंय असा आरोप त्यांनी आधीच केलेला आहे।